रोजी कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी राणे यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. आणि हा वाढदिवस कुडाळ मालवण मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एक भव्य दिव्य स्वरूपाचा वाढदिवस कुडाळ एसटी डेपो या मैदानावरती, एसटी डेपोच्या मैदानावरती करावायचं ठरवलेलं आहे. आणि त्याची तयारी सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी करत आहेत. हा वाढदिवसाचा जो स्वरूप आहे तो जरा वेगळं स्वरूप या वाढदिवसाचं आहे की निलेशजी 2024 मध्ये निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करतायत ते काम आपल्या सर्व पत्रकारांना, जनतेला ज्ञात आहे. कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम निलेशजी विधिमंडळामध्ये करतायत आणि तसं मतदारसंघामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा करतायत. आणि राणे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निलेशजी जे काम करतायत ते सन्माननीय राणे साहेबांना सुद्धा अभिप्रेत असलेलं काम करतायत. त्यांचे दुसरे सुद्धा चिरंजीव पालकमंत्री नितेशजी राणे हे सुद्धा सन्माननीय राणे साहेबांना अभिप्रेत असलेलं, ही दोन्ही मुलं, दोन्ही भाऊ काम करतायत. आणि म्हणूनच हा जो 17 तारीखचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला कुठलंही सांस्कृतिक म्हणा या कुठलाही नाट्यप्रयोग म्हणा किंवा ऑर्केस्ट्रा म्हणा अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम आम्ही ठेवलेला नाही. नाहीतर एखादा वाढदिवस असल्यानंतर एखादा कार्यक्रम येतो आणि कार्यक्रम आल्यानंतर ते कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी असते. परंतु हा वाढदिवस आगळा वेगळा आहे. आणि नंतर काही आमचे विरोधक असतात, ते म्हणतात कार्यक्रम ठेवल्याने म्हणून ही गर्दी झाली. तर कुठलाही कार्यक्रम न ठेवता सन्मान्य निलेशजी जे काम करतायत त्यांना भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा यावी यासाठीच कार्यकर्ते आणि मतदार त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, भविष्यात काम करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि ह्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार, आम्हा सर्वांचे गुरुवारी आदरणीय नारायणराव राणे साहेब उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संपर्क मंत्री, माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे हे सुद्धा या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत दीपकभाई केसरकर आहेत, माजी मंत्री, आमदार भैया सामंत आहेत, आमदार, महायुतीचे पदाधिकारी सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जठार असतील, अथवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत असतील, प्रमोदजी जठार असतील, अतुल काळशेकर असतील, ही महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि तशी मी सन्माननीय जिल्हाध्यक्ष भाजपचे प्रभाकर सावंत यांच्याशी माझं बोलणं सुद्धा झालेलं आहे. आणि मी निश्चित त्यांना निमंत्रण पण वाढदिवसाचं त्यांच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मी माझ्या वतीने त्यांना आदर दिलेलं आहे. आणि महायुतीचे सुद्धा पदाधिकारी निलेशजीच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत.
आणि हा एक आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम 17 तारीखला कुडाळमध्ये संपन्न होत असताना आपल्याला पण माहित आहे की आता सध्या अधिवेशन जे चालू आहे त्या अधिवेशनावरती प्रत्येक विषयावरती बजेट असो किंवा आंबा नुकसानी असो, वनसंज्ञाची जी जमीन आहे ती जमिनीचा प्रश्न असो किंवा इतर विकासात्मक प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नावरती अभ्यासपूर्वक सन्माननीय निलेशजी त्या ठिकाणी वाचा फोडतायत, त्याला चालना देण्याचं काम करतायत. आणि म्हणूनच जिल्ह्यामध्ये सन्माननीय निलेशजी असतील, नितेशजी असतील, या दोनही बंधूंबद्दल जिल्ह्यावासियांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही दोन्ही मंडळी निलेशजी असतील, नितेशजी असतील, ही सक्षम आहे. आणि म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते जे उद्याचा जो वाढदिवस आहे तो एक आगळा वेगळा वाढदिवस करण्याचं या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मी या प्रेसच्या द्वारे आपल्या पत्रकारांना सुद्धा मी आजच वाढदिवसाचं निमंत्रण जिल्हा प्रमुख मी आपल्याला देतो आहे. आपण सुद्धा या वाढदिवसाला आपण येणारच आहात पत्रकार म्हणून, तरी पण आमचे मित्र, आमचे हितचिंतक म्हणून आपण या वाढदिवसाला आपणही उपस्थित राहावं एवढे आपण मी सांगतो आणि थांबतो. आणि कसा असेल कार्यक्रम? अजून कोण येतील का महाराष्ट्रातून? महाराष्ट्रात बोलवल्यावर सगळे येतील. कोण बोलवलंय का कोणाला? आपण आता म्हणजे लोड किती घ्यायचो ह्यो प्रश्न ना. बोलवलं का? लोड घेतलाय का? बोलू म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून मी सध्या सिंधुदुर्गात शेवटी रितसर निमंत्रण स्वतः भेटलो तर वाढदिवसासाठी दिल्याची इच्छा काय. उद्या शिंदे साहेबांना जरी मी सांगितलंय की तुम्ही या, तरी 100% जरी किती जरी अडचण असली, वेळ नसतो तरी शिंदे साहेब आशीर्वाद द्यायला शिंदे साहेब सुद्धा उपयोगी राहतील. परंतु महाराष्ट्रात अधिवेशन काळ चालू असल्यामुळे आपण एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये त्यांना या ठिकाणी बोलवणं, त्यामुळे आम्ही तो अजून विचार केला नाही, पण कदाचित वाटलं आज उद्या की बोलवावं. तरी आमचे नेते कार्यकर्त्यासाठी फोनवर संपर्क चांगला तरी आमचे नेते कार्यकर्त्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतात. तुम्ही म्हणतात कार्यक्रम कोणताही नाही, पण नियोजन कसं असेल, स्वरूप कसं असेल? मग स्वरूप काय? शुभेच्छा हो. नियोजन कशाचं नाही म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचं नाही. ओके. म्हणजे मुद्दा कसा आहे, नियोजन कशासाठी नाही, जे कार्यकर्ते जे लोक येतील त्यांना त्या ठिकाणी भेटता येत नाही. आता आपण एखादा कार्यक्रम ठेवला 3-3.5 तासाचा, तर काही जी मंडळी कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित राहतात त्यांना वरच्या कार्यक्रमाची काय देणं घेणं मॅक्झिमम काही लोकांना नसतं. ते म्हणतात अरे यांचं आणि मध्ये काय घेऊ नका. नाही म्हणजे मुद्दा लक्षात घ्या. मग ग्रामीण भागातून जे आपले नेते आशीर्वाद देण्यासाठी किंवा एखाद्या कोणता आपला फोटो मिळवतो, आपण एक बुके ठेवतो, त्याच्यासाठी वेळ मिळत नाही. पण त्यामुळे आणि परत विरोधक काही म्हणतात ना की एवढं मोठं कार्यक्रम मोठ्या कार्यक्रमात गेले, म्हणजे एखादा व्यक्ती काम करत असताना तो चांगला काम करत असतात तर ते काही मुभा ठेवलेली आहे. त्यामुळे कार्यक्रम किंवा शुभेच्छा द्यायची आणि त्यांनी प्रत्येक कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक जे कार्यकर्ते येतील त्यांनी त्यांना जाऊन बुके देऊन त्यांची भेट घ्यायची. ते भोजनचा कार्यक्रम हो, ते भोजन अशा पद्धतीत तो कार्यक्रम आपण आयोजित केला. नाही तर नंतर ते सगळे गोष्टी उलटे सुलटे होतात. खाली तुम्ही म्हणतात टाळी पाडणार नाही, टाळीवाले म्हणतात नसतं, काही माणसं पहिले पुढच्या अडवतात ते कार्यक्रमासाठी. आणि टाळीवाली म्हणतात रस्त्यावर असतं. बरोबर. मग कधी कधी सांगायचं लागतं बघा टाळी मारा. त्यांच्या विशाल परमेच्या कार्यक्रमात बघला टाळीला पैसे पडतात काय आपला कोणाला खासदारांना बोलवणार नाही काय, खासदारांना निमंत्रण नाही काय. फोटो पण 16 तारीखला
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होते, महायुती सत्तेत आहे, 41 जागासह. फॉर्म्युला काय ठरला आहे का? फॉर्म्युला एक महायुती सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली या जिल्ह्यात जिल्हापरिषद पंचायत समितीची महायुती झाली आणि महायुती होत असताना आमचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी सुद्धा चांगला पुढाकार घेतला. त्यांना आमचे आमदार निलेशजी राणे यांचं सहकार्य राहिलं, दीपक भाईंचं पण राहिलं. तसंच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांचंही महायुतीला सहकार्य झालं, म्हणून ही महायुती झाली. आता महायुतीचं यश हे जवळजवळ 90% यश आपल्या महायुतीला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इलेक्शनला आपल्याला मिळालं. आता 16 तारीखला कोणाला कुठे बसवावं ते आपली जी मी मगाशी नावं घेतली, ही नावं आम्हाला काय लकोटा पाठवतील त्याप्रमाणे आम्ही सांगू तुम्हाला. आपली जेवढी पोस्ट आहे. राणे साहेब म्हणाले होते 19 फेब्रुवारीच्या मीटिंगमध्ये 3-2चा फॉर्म्युला, 3 वर्ष भाजपला नाही, 2. मी तर काय बोलतो, राणे साहेब आता मी नाव घेतले, सन्मान्य राणे साहेब असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे असतील, आमचे आमदार निलेशजी असतील, यांच्याही चर्चा होऊन दीपक केसरकर असतील, यांची चर्चा एकत्र होईल. आज उद्यापर्यंत एकत्र झाल्यानंतर कोणाला कुठे बसवायचं महायुतीमध्ये ती मंडळी, मी जी नावं घेतली ती मंडळी ठरवतील. अशा प्रकारचं मी बोललो मगाशी पत्र आम्हाला इन्व्हॉल्व येईल. ते इन्व्हॉल्व आपल्या समक्ष तेव्हाच आम्हाला कळेल की कोण आहे ते. केव्हा समजा ती इन्व्हॉल्व उघडल्यानंतर सकाळी तोपर्यंत गोपले काय आपल्याला कळणार नाही ना. ते देतील ही मंडळी, मी जी नावं घेतली वरिष्ठ मंडळी आहेत ती इन्व्हॉल्व आमच्याकडे पाठवतील. ते आमचे प्रभाकर सावंत असतील, मी असेल, तेव्हा आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या पुढ्यात तुमच्या समोर जेव्हा ते उघडू तेव्हा काय आम्हाला तो धक्का असेल कोण आहे, उत्सुकता असेल आणि ते एक संघ माहितीचे लोक बसवतील. धक्का असेल, धक्काचा काय प्रश्न नाही. शेवटी ते सिनियर मंडळ आहे, ते धक्के कसे देतील पक्षात, योग्य त्याला देतील ना. तुमच्याकडून इच्छुक सध्या इच्छुक मध्ये नाही असं कोण नाही. आमच्याकडे टिकटा काही नाही इच्छुक होती. प्रसाद थांब ना, नाही भांडणं उदित काय थांब ना. नाही, आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तिकिटा सुद्धा कोण असे इच्छुक म्हणजे असे वापरात पाहिजेत. भांडण कुठे बघितलं आमच्याकडे, शिवसेनेकडे नाही. आता मिटिंगच घेऊची लागली नाही. म्हणजे शिवसेनेकडे जागा आमच्या वाट्या गेला, त्या वाट्यात आपण कोणती मनधरणी, कोणाक सांगूचा, कोणाक पाठी घे, कोणी पुढे काय सांगूचा नाही. बिरीच्या माध्यमातून ऐकला, निलेशजींनी सांगितलं ही माणसात असं करूया, सगळ्यांनी ओके. आपले सगळे आपण सगळे आपले अशी संघटना निलेशजींची सगळेच आपण झेडपी सदस्यांनी सगळेच आपण अशा पद्धतीने वागतो. सगळ्यांचा आनंद तो आपला आनंद. आपल्याकडे काय तक्रारच नाही. उद्या आपल्याकडे काय येत त्याच्यात खुशी. ओके. धन्यवाद. चला